पुत्राचं चिंतन केलं, एवढं नामस्मरण केलं आणि देवाला सांगितलं असा पुत्र दे आम्हाला. कसा पुत्र दे? पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा तेही लोकी जटा, असा पुत्र दे की जो पुत्र याच्यामध्ये योनीमध्ये सुद्धा नसेल. अहो इतकी तपस्या केली. आत्रेय ऋषींनीही एवढी तपस्या केली, अनसया मातेनेही एवढी भक्ती केली. अहो आत्रेय ऋषी म्हणजे रज तम आणि 3 गोष्टींच्या पलीकडे ज्यांची ही भक्ती आहे, इतकी भक्तीत ज्यांचा भाव आहे, इतकी भक्तीत ज्यांची पावर आहे, इतकी भक्तीपूर्ण असं रूप म्हणजे आत्रेय ऋषींचे. अहो अनुसया माते म्हणजे कोण? अहो अनुसया मातेच्या मनामध्ये कोणत्याच प्रकारचा राग दोष लोभ नसतर कोणत्याच प्रकारचा नव्हता आणि फक्त भगवान परमात्म्याचं नाम घेणं हाच त्यांचा एक ध्येय होता. अहो इतका मनात इतका भाव होता की भगवान परमात्म्याचं दोघंही पती पत्नीने एवढं चिंतन केलं, एवढं नामस्मरण केलं की दोन्हीही गोष्टी एकत्रित झाल्या आणि भगवान परमात्म्याला प्रश्न पडला की आता ह्यांना कसा मुलगा देऊ. अहो इतकी यांची तपस्या झाली, आता यांच्या पोटी दुसरा मुलगा मला देणं अवघड ठरत नाही. त्यामुळे फक्त भगवान परमात्म्याने त्यांच्या पोटी जन्म घेतला होता आणि तोच जन्म सोहळा आज पूर्ण महाराष्ट्रभर साजरा होतोय. आणि तेच दत्तात्रय प्रभू आज सगळीकडे. अहो पुत्र कोणाला जन्माला होत नाही.